Hello students, today we are going to see last chapter of science, the universe. Observe and discuss. Okay, make use of telescope or to observe the sky on a clear night without क्लाउड्स. जेव्हा क्लाउड्स नसतील तेव्हा ऑब्झर्व करायचं. आता हे आपल्याकडे पॉसिबल नाही आहे की टेलिस्कोप आपल्याला असा कुठेही अवेलेबल होत नाही, पण जेव्हा कधी तुम्हाला मे बी कुठल्या टुरिस्ट स्पॉटला वगैरे टेलिस्कोप बघायला मिळतो कदाचित, तर तेव्हा हा अवश्य बघायचा आहे. नाव सी, if you observe the clear sky on a dark night, you will see a smoky white band full of stars spreading north-south in the sky. This is the Milky Way. It is also known as Mandakini. तर जेव्हा क्लाउड्स नसतात तेव्हा जर स्कायमध्ये टेलिस्कोपने पाहिलं, ऑब्झर्व केलं, तर काय दिसतं? यू विल सी अ स्मोकी व्हाईट बँड फुल ऑफ स्टार्स. खूप सारे स्टार्स असलेला असा व्हाईट, स्मोकी व्हाईट असा एक बँड किंवा पट्टा असा तुम्हाला दिसेल, स्प्रेडिंग नॉर्थ साऊथ इन द स्काय. नॉर्थ आणि साऊथ असा पसरलेला दिसेल, नॉर्थकडून साऊथकडे. दिस इज द मिल्की वे और यू कॅन से मंदाकिनी. ओके, सी हियर देर इज पिक्चर ऑफ द मिल्की वे. हे काय, याला मराठीत आकाशगंगा असं म्हटलं जातं. मिल्की वे हे त्याचं नाव आहे, मंदाकिनी हे त्याला नाव दिलेलं आहे. लोकेशन ऑफ द सन. आता इथं आपण पुढे बघूया लोकेशन ऑफ द सन कुठे. अ ग्रुप ऑफ इनन्यूमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम्स आर टुगेदर नोन ॲज अ गॅलेक्सी. The Milky Way is the galaxy in which our solar system is located. The Milky Way is part of the local group of galaxies. There are many such galaxies in the universe. आपला सन तुम्हाला माहिती आहे. ओके, सन, त्याच्यानंतर सगळे प्लॅनेट्स इन्क्लुडिंग अर्थ, हे सगळे प्लॅनेट्स, हे सगळं मिळून काय तयार होतं? तर गॅलेक्सी तयार होते. अ ग्रुप ऑफ इनन्यूमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टीम. प्लॅनेटरी सिस्टीम म्हणजे ऑल दीज प्लॅनेट्स, आणि इनन्यूमरेबल स्टार्स म्हणजे असंख्य स्टार्स असतात, आणि हे सगळं मिळून काय तयार होतं? तर गॅलेक्सी तयार होते. त्याला आपण काय म्हणतो? गॅलेक्सी. अँड द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच आवर सोलर सिस्टीम इज लोकेटेड. जशा असंख्य सोलर सिस्टीम आहेत, त्याच्यातलीच एक आपली सोलर सिस्टीम आहे, आणि आपली गॅलेक्सी किंवा आपली सोलर सिस्टीम असलेली गॅलेक्सी कोणती? तर त्याचं नाव आहे द मिल्की वे. अँड द मिल्की वे इज द पार्ट ऑफ लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. जसं मिल्की वेमध्ये अनेक सोलर सिस्टीम्स आहेत आणि एक गॅलेक्सी ती तयार झालेली आहे मिल्की वे नावाची, तशाच अनेक गॅलेक्सीज, लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे, युनिवर्समध्ये आहे. देर आर मेनी सच गॅलेक्सीज इन द युनिवर्स. अशा अनेक गॅलेक्सीज युनिवर्समध्ये एक्झिस्ट करतात. द मिल्की वे इन्क्लूड्स मेनी स्टार्स स्मॉलर दॅन आवर सन ॲज वेल ॲज मेनी अदर that are thousands of times bigger than the sun. Milky Way include many stars smaller than sun as well as many other that are thousands of times bigger than a sun. या मिल्की वे मध्ये एक सन आपला आहे, तसेच मेनी अदर स्मॉलर सन अँड बिगर सन, 1000 टाइम्स बिगर सन सुद्धा एक्झिस्ट करतात, इन्क्लूड करतात. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टियल बॉडीज सच ॲज क्लस्टर्स ऑफ स्टार्स, नेब्युला, क्लाउड्स ऑफ गॅसेस, क्लाउड्स ऑफ डस्ट, डेड स्टार्स, न्यूली बॉर्न स्टार्स एटसेट्रा. त्याच्यामध्ये अजून काय काय इन्क्लूड आहे गॅलेक्सीमध्ये आपल्या? तर सेलेस्टियल बॉडीज म्हणजे
काही असे पदार्थ, अननोईंग असे पदार्थ, सच ॲज क्लस्टर्स ऑफ स्टार्स, म्हणजे जे तुटून गेलेले आहेत तारे त्यांचे क्लस्टर, काही राहिलेले अवशेष राहिलेले, त्याला क्लस्टर असं म्हणतात. क्लाउड्स ऑफ गॅसेस, गॅसेसचे काही गोळे असे. क्लाउड्स ऑफ डस्ट, डस्टचे सुद्धा ढग बनलेले, गोळे बनलेले, ते सुद्धा आपल्या गॅलेक्सीमध्ये आहेत. डेड स्टार्स, जिथं ज्याच्यात काहीच नाही आहे असे काही स्टार्स पण आहेत. आणि न्यूली बॉर्न स्टार्स, या सगळ्या प्रोसेसमध्ये न्यूली काही स्टार्स बॉर्न होत असतात, ते सुद्धा आपल्या गॅलेक्सीमध्ये आहे. द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू अवर मिल्की वे इज कॉल्ड अँड्रोमेडा. आता अँड्रोमेडा गॅलेक्सी ही इथं दिसते. आपल्या मिल्की वेच्या जवळ जर कुठली दुसरी गॅलेक्सी असेल तर ही अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे. The universe includes innumerable galaxies, the space between them, and also energy. युनिवर्समध्ये काय काय इन्क्लूड आहे तर इनन्युमरेबल गॅलेक्सीज, किती गॅलेक्सीज आहेत वी डोंट नो, असंख्य, ज्यांचा नंबर अवेलेबल नाही आहेत अशा गॅलेक्सीज, इतक्या गॅलेक्सीज इन्क्लूड आहेत. आणि स्पेस बिटवीन देम, त्यांच्या जवळची स्पेस, एकमेकांच्या मध्ये जी स्पेस आहे ती सुद्धा, आणि एनर्जी सुद्धा, हे सगळं इन्क्लूड कुठं करतं तर युनिवर्समध्ये इन्क्लुडेड आहे. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज, व्हेरियस टाइप्स ऑफ आयडेंटिफाय अकॉर्डिंग टू देअर शेप्स. बऱ्याचशा गॅलेक्सीज ह्या आपल्याला सापडलेल्या आहे, आयडेंटिफाय झालेल्या आहेत, तर त्यांच्या शेपनुसार त्यांना नावं सुद्धा दिलेली आहेत. काही गॅलेक्सीज अशा शेपमध्ये आहेत, त्यांना त्यांच्या शेपमुळं स्पायरल गॅलेक्सी असं नाव दिलेलं आहे. एलिप्टिकल असं नाव ह्या अशा प्रकारच्या गॅलेक्सीला आहे. बॅरल स्पायरल असे एक गॅलेक्सीज आहेत. आणि इररेग्युलर, इथं काही सुद्धा रेग्युलर शेप नाही आहे, कसाही वाकडा तिकडा शेप आहे, त्याला म्हणायचं इररेग्युलर गॅलेक्सी. ह्या आहेत व्हेरियस गॅलेक्सीज. द सायंटिस्ट एडविन हबल showed that there exist many galaxies beyond our Milky Way. In 1990, NASA, the American Space Agency, launched the Hubble telescope in the orbit of the Earth. The Hubble telescope has made it easier to look for stars, to take photographs, and to obtain spectrum. तर ह्या सायंटिस्ट एडविन हबल यांनी काय केले की मेनी गॅलेक्सीज ह्या मिल्की वे मध्ये एक्झिस्ट करतात हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे किंवा शो केलेलं आहे. ही शोड दॅट देअर एक्झिस्ट मेनी गॅलेक्सीज बियॉन्ड द मिल्की वे. इन 1990 नासा, द अमेरिकन स्पेस एजन्सी, ही अमेरिकन स्पेस एजन्सीचं नाव काय आहे तर नासा, आणि अशीच इंडियाची आहे, तिचं नाव काय आहे तर इस्रो. लॉन्च द हबल टेलिस्कोप. आता ह्या हबल सायंटिस्ट आहे ज्यांनी जास्त गॅलेक्सीज एक्झिस्ट करतात हे ज्यांनी दाखवून दिलं, त्यांच्याच नावाने ही हबल टेलिस्कोप नावाची अर्थच्या ऑर्बिटमध्ये हा हबल टेलिस्कोप, इथं त्यांनी फोटोग्राफ दिलेला आहे हबल टेलिस्कोपचा, हा प्लेस केला, लॉन्च केला. अँड हबल टेलिस्कोप हॅज मेड टू इझियर टू लुक फॉर स्टार्स, टू टेक फोटोग्राफ्स अँड ऑब्टेन स्पेक्ट्रम. ह्या सगळ्यासाठी हा हबल टेलिस्कोप फाइंड आउट केला होता. The thousands of twinkling stars that we observe in the clear night sky are part of our Milky Way. जे आपल्याला स्टार्स दिसतात ते पार्ट आहेत मिल्की वेचे. Some of the stars that we see are bright, whereas others are faint. आपल्याला काही स्टार्स हे खूप ब्राईटर दिसतात आणि काही खूप फेंट असतात. Stars radiating different colors such as blue, white, yellow, reddish can be seen in the sky. We also see stars that varying brightness, luminance. The birthplace of stars are the huge nebulae made of dust particles and gases. Generally, the surface temperature of star range from
3,500 degrees Celsius and 50,000 degrees Celsius, the color of stars changes according to their temperature. तर आपल्याला आपल्या रात्री जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्कायमध्ये व्हेरियस स्टार्स आर देअर, बट सम आर ब्राइटर, सम आर फेंटर. ओके, बट देर आर सम स्टार्स रेडिएटिंग डिफरंट कलर्स सच एज ब्ल्यू, व्हाईट, येलो, रेडिश असे पण आपल्याला स्टार्स दिसतात की ज्याच्यात स्पेसिफिक कलर्स दिसत असतात. वी ऑल्सो सी स्टार्स दॅट व्हेराईंग ब्राईटनेस, ल्युमिनन्स. ब्राईटनेसला काय म्हणायचं? ल्युमिनन्स. आणि त्यांचा बर्थ प्लेस कोणता असतं तर ह्यूज न्यूबल मेड ऑफ डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. हे कशाचे बनलेले असतात स्टार्स तर डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. जनरली त्यांच्या सरफेसवरती टेम्परेचर किती असतं तर 3,500 डिग्री सेल्सिअस टू 50,000 डिग्री सेल्सिअस. आपल्याकडे जर 30 डिग्री सेल्सिअसच्या वरती, अगदी 35 डिग्रीच्या वरती जर चाललं टेम्परेचर तर आपल्याला वाटतं आपण आता नाही जगू शकणार, आपण लगेच AC पुढे, फॅन पुढे जाऊन बसतो. कारण आपल्याला आपण जगूच शकत नाही ह्याच्यावरच्या टेम्परेचरला. म्हणजे स्टार्सवरती जेवढं त्यांच्या सरफेसवरती जे टेम्परेचर आहे तिथं तर आपला काहीही टिकाव लागणार नाही, इतकं ते प्रचंड गरम आहे. द कलर ऑफ स्टार्स चेंजेस अकॉर्डिंग टू देअर टेम्परेचर. आणि तसं टेम्परेचर त्यांचं वेगळं वेगळं आहे, त्यानुसारच त्यांचे कलर्स वेगळे वेगळे आहेत. आता इथं सम टाइप्स ऑफ स्टार्स. Sun-like stars. These stars can be slightly smaller or bigger than the sun. आता हे सन सारखे स्टार्स आहेत. They are slightly smaller or bigger, but there is a lot of difference in their temperature. Example, stars like Sirius, Alpha Centauri. तर हे जे स्टार्सचे नावं दिलेली आहेत हे एक्झाम्पल्स आहेत सन लाईक स्टार्सचे. Red giant stars. The temperature of these stars ranges between 3,000 degrees Celsius and 4,000 degrees Celsius, but their luminance can be 100 times that of sun. Their diameter is 10 to 100 times that of the sun, and they are red in colors. तर आता हे रेड जायंट स्टार, जायंट या नावावरूनच आपल्याला कळतं दे आर मच बिगर दॅन सन ऑल्सो. देअर डायमीटर इज 10 to 100 टाइम्स दॅट ऑफ द सन. 10 to 100 टाइम्स बिगर असतात ते सनपेक्षा. दे आर रेड इन कलर्स. सुपरनोवा. दीज आर इवन ब्रायटर अँड लार्जर दॅन द रेड जायंट स्टार्स. आता हे रेड जायंट स्टार्सपेक्षाही सुपरनोवा हे ब्रायटर आणि लार्जर असतात. देअर टेम्परेचर इज बिटवीन 3,000 डिग्री सेल्सिअस टू 4,000 डिग्री सेल्सिअस, बट देअर डायमीटर कॅन बी मोर दॅन 100 टाइम्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ सन. सनपेक्षा 10 to 100 टाइम्स ग्रेटर असतं डायमीटर त्यांचा सनपेक्षा. Binary or twin stars. More than half of stars in sky are binary stars. They consist of two stars and revolve around each other. हे बायनरी किंवा ट्विन स्टार्स असतात, हे एकमेकांच्या भोवतीनच फिरत असतात. At times 3 or 4 stars that revolve around each other have also been located. आता हे जसे बायनरी ट्विन स्टार्स हे 2 स्टार्स असतात जे एकमेकांच्या भोवतीनं फिरत असतात, पण असेच दुसरे पण आहेत 3 or 4 स्टार्स दे ऑल्सो अराउंड ईच अदर, रिव्हॉल्व अराउंड ईच अदर असे पण स्टार्स एक्झिस्ट करतात आहेत अँड हॅव ऑल्सो बीन लोकेटेड. Variable stars. The luminance and the shape of these stars are not stable. They are consistently contracting or expanding. हे व्हेरिएबल स्टार्स यांच्या नावातच कळतंय, हे चेंजिंग असतात. यांचं ल्युमिनन्स, शेप सगळं कंटिन्युअसली चेंज होत असतं, कॉन्ट्रॅक्टिंग और एक्सपांडिंग. When a star expands, it emits less energy
and at such time its brightness decreases. जेव्हा ते एक्सपांड करतात त्यांचा एनर्जी कमी होते आणि त्यांचा ब्राईटनेस सुद्धा डिक्रीज होतो. इन as against this, when the star contracts, its surface temperature increases and the star emits greater energy and appears brighter. For example, Polaris, polar star. ओके, हे आहेत काही सम टाइप्स ऑफ सन. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचं पाहूया, द सोलर सिस्टीम. त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.